संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय 1 ओळी क्रमांक 26 ते 30 बघूया आपण। ओळी क्रमांक 26। का तीर्थे जिये त्रिभुवनी तिय घडती समुद्रा वगाहनी ना तरी अमृत सा स्वदनी रस सकळ। संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जगातील त्रिभुवनातील असंख्य तीर्थयात्रा करण्याचा पुण्यप्रभाव समुद्रस्थान केल्यावर आपोआप साधला जातो। त्याचप्रमाणे जर एखाद्याने अमृत रसाचा स्वाद घेतला तर इतर सर्व रसांची अनुभूती त्यात आपोआप मिळते। ही ओळी प्रत्यक्षात गुरुसेवेचे महत्त्व पटवून देणारी आहे। ज्ञानदेव महाराज सांगतात की जगभरातील तीर्थयात्रा एक एक करून करणे शक्य नाही, पण समुद्रस्थान केल्यावर जणू त्या सर्व तीर्थांचे पुण्य मिळते। हे उदाहरण आपल्याला दाखवते की मूळ साधल्यावर उपासनाची गरज राहत नाही। त्याचप्रमाणे अमृत रस हा सर्व रसांचा राजा आहे। जर तो चाखला तर गोड, तुरट, आंबट, कडू, खारट अशा सर्व चवींतील श्रेष्ठत्व त्यात आपल्याला अनुभवायला मिळते। म्हणजे मुख्य गोष्ट मिळाली तर छोट्या गोष्टी मागे लागत नाही। हेच तर आध्यात्मिक जीवनात लागू होते। असंख्य साधना, व्रत, तप, तीर्थयात्रा करण्यापेक्षा जर एखाद्याने गुरुसेवा व गुरुभजन केले तर ती सर्व साधना आपोआप फलद्रूप होते। कारण गुरु म्हणजे समुद्र आणि अमृत दोन्ही आहे। त्यांचे स्मरण, त्यांची कृपा हे सर्व तीर्थ आणि सर्व आनंदाचा स्रोत आहे। उदाहरण बघा, जसे एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत पहिला आला तर त्याला नोकरी, सन्मान, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी आपोआप मिळतात। त्याला एक एक स्वतंत्र प्रयत्न करून मिळवावा लागत नाही। तसाच परिणाम गुरुभक्तीत आहे। आपण काय शिकलो? ही ओळी शिकवते की जीवनात खूप शाखा, खूप मार्ग, खूप साधने आहे, पण आपण मूळ धरले म्हणजे गुरुभजन तर इतर सर्व गोष्टी आपोआप आपल्याला साध्य। गुरु हा समुद्र आहे ज्यात सर्व तीर्थ आहे। गुरु हा अमृत आहे ज्यात सर्व रस आहे। म्हणून खऱ्या अर्थाने आपले लक्ष सदैव गुरूंच्या चरणी ठेवले तर जीवन आपोआप परिपूर्ण होते। ओळी क्रमांक 27। तैसा बुडत पुडती तोची मी या अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलक्षित मनोरुची पुरविता तो। म्हणजेच या ओळीत संत ज्ञानेश्वर महाराज गुरुभक्तींचे महत्त्व अधिक ठसवतात। ते म्हणतात, ज्याप्रमाणे अनेक देव, अनेक तीर्थे, अनेक साधना यांचे मूळ एकच ठिकाण आहे, त्याचप्रमाणे सर्व दैवी शक्तींचे स्वरूप म्हणजेच गुरु। त्यामुळे मी वारंवार अत्यंत भक्तिभावाने आणि पूज्य भावाने फक्त श्री गुरूंनाच वंदन केले, कारण तोच गुरु आपली अंतःकरणातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक आकांक्षा, प्रत्येक मनोवृत्ती पूर्ण करणारा आहे। मनुष्याच्या मनात कितीही प्रकारच्या अभिलाषा असल्या तरी त्याची खरी पूर्तता आणि समाधान हे केवळ गुरुकृपेनेच होते। माऊली ज्ञानेश्वर माऊली येथे एक मोठा सिद्धांत मांडतात। गुरुची सेवा म्हणजे सर्व देवांची सेवा, गुरूंची वंदना म्हणजे सर्व देवांना वंदन, गुरुकृपा म्हणजे मोक्षाची खात्री आहे। उदाहरण बघा, एखादे मूल शाळेत शिक्षण घेत असते। त्याला वेगवेगळ्या विषयांमध्ये ज्ञान हवे असते, गणित, विज्ञान, भाषा, कला, पण हे सर्व ज्ञान त्याला थेट शिक्षकांकडून मिळते। विद्यार्थी जर शिक्षकाचा आदर करेल, त्याच्या सांगण्याप्रमाणे अभ्यास करेल तर इतर सर्व विषय आपोआप त्याला आत्मसात होतील। याचप्रमाणे साधकाला वेगवेगळी साधने, उपासना, व्रतवैकल्य करण्याची आवश्यकता नाही। फक्त गुरूंची कृपा मिळवली तर बाकी सगळे आध्यात्मिक लाभ, ज्ञान आणि समाधान आपोआप प्राप्त होते। आपण यावरून काय शिकलो? गुरुचे स्थान सर्वोच्च स्थान आहे।
सर्व साधना, सर्व उपासना, सर्व पुण्यकर्म यांचा फलित गुरुसेवेत समावलेले आहे. आपल्या हृदयातल्या प्रत्येक इच्छेची खरी पूर्तता गुरूंच्या चरणीच आहे. त्यामुळे आयुष्यात गुरूंच्या वचनांवर चालणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना वारंवार वंदन करणे हेच खरी भक्ती आहे. या ओळीतून आपल्याला कळते की गुरु हेच ईश्वराचे प्रत्यक्ष रूप आहे आणि त्यांच्या वंदनाने आपल्याला जीवनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक श्वास आणि प्रत्येक प्रयत्न सफल होतो. ओळी क्रमांक 28. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुक हा जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुंचे. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ही कथा अत्यंत गहन, गंभीर आणि विचारांनी भरलेली आहे. ही कथा म्हणजे चमत्कारांचे जन्मस्थान आहे. जशी एक सुंदर बाग असते आणि त्यात विवेक रूपी वृक्ष नटलेले असते, तशीच ही कथा आहे. स्पष्टीकरण बघा की या ओळीत संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला महाभारत आणि विशेषतः भगवद्गीतेच्या माध्यमाची ओळख करून देतात. ते म्हणतात की ही कथा अगदी साधी नाही तर अत्यंत गहन व रहस्यमय आहे. कथा गहन म्हणजेच ही केवळ साधी गोष्ट नाही, ती जीवनाचे, धर्मांचे आणि विश्वांच्या रहस्याचे भांडार आहे. तिच्या प्रत्येक ओळीत आत्मज्ञानाचा गूढ खजिना दडलेला आहे. सकळा कौतुक हा जन्मस्थान म्हणजेच याचा अर्थ की या कथेत असे विचार आहेत की ज्यातून सर्व अद्भुत गोष्टी जन्माला येतात. जी कथा ऐकली की माणूस आश्चर्यचकित होतो. म्हणजेच कसं बघा, अभिनव उद्यान विवेक तरुचे. म्हणजेच ही कथा म्हणजे नवीन बगीचा सारखी आहे, जिथे प्रत्येक झाड म्हणजे एक विवेकाचा धडा आहे. या बगीच्यात फिरणारा मनुष्य ज्ञान, शांती आणि समाधानीपणाचा अनुभव घेतो. उदाहरण समजून बघूया. एखादा शेतकरी वर्षानुवर्षे कष्ट करत असतो, पण त्याला खरी शेती कशी करायची हे माहीतच नसेल तर त्याचा फायदा होतच नाही. जर त्याला योग्य मार्गदर्शनाने मिळाले, चांगले बीज मिळाले आणि योग्य पद्धती शिकवल्या गेल्या तर त्यांचे शेत हिरवेगार होऊन जाते. तसेच गीतेची ही कथा आहे, ती म्हणजेच योग्य मार्गदर्शन, योग्य विवेकाची शिकवण आणि जी मनुष्याला त्यांचे आयुष्य फुलवायला शिकवते. आपण यावरून काय शिकतो बघा. या ओवीतून आपल्याला हे कळते की गीतेची कथा साधी नाही, ती गंभीर तत्वज्ञानाने भरलेली आहे. नंबर 2, तिच्यातून आपल्याला जीवनाचे नवीन दृष्टिकोन होतात. नंबर 3, ही कथा म्हणजे एक विवेकांचा बगीचा आहे, जिथे जाऊन आपण आत्मशांती आणि जीवनाचा खरा अर्थ शोधू शकतो. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज आधीच आपल्याला सांगतात की गीता ऐकताना किंवा वाचताना आपण केवळ गोष्ट म्हणून पाहू नये, तर तिला गहन ज्ञानाचा खजिना मानून मनापासून ठेवावे. ओळी क्रमांक 29. ना तरी सर्व सुखाची आधी जे प्रमेय हा निधी नाना नव रस सुसुभाब्दी परिपूर्ण आहे. म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज या ओवीत गीतेचे स्वरूप अधिक स्पष्ट करतात. ते म्हणतात की गीता ही सर्व सुखांचे जन्मस्थान म्हणजेच मूळ स्थान आहे. जे सुख माणसाला सार्वत्रिक जीवनात आध्यात्मिक किंवा आत्मज्ञानात मिळते आणि अध्यात्मस्रोत होतो. ती अनेक प्रमेयाच्या म्हणजे सिद्धांताच्या महानिधी आहे. म्हणजे जीवनाच्या विविध प्रश्नाची उत्तरे, तत्वज्ञान, आचरणाने मार्ग, साधना आणि अंतिम सत्य यांचा खजिना गीतेमध्ये आहे. याशिवाय गीता ही नवरसांच्या अमृताने भरलेले समुद्र आहे. जसे रसिकाला काव्यात नवरस अनुभवायला मिळतात, शृंगार, वीर, करुण, हास्य, अद्भुत, शांत आणि इत्यादी सगळे, तसेच गीतेमध्ये ही प्रत्येक रस, प्रत्येक भाव, प्रत्येक जीवनशैलीला अनुरूप असे ज्ञान व अनुभव दिलेला आहे.
उदाहरण बघा, जसे एक मोठे उद्यान असते, त्यात नाना प्रकारची फुले, फळे, वेली असतात. कुणालाही हवे तेथे अनुरूप फळ मिळते. तसेच गीता आहे. ज्ञानदेव असणाऱ्या म्हणजे विवेकाचा वृक्ष, भक्ती हवी असणाऱ्या श्रद्धेचे फूल, शांती हवी असणाऱ्या शांततेची फळे आणि जीवनाचा अर्थ शोधणाऱ्याला आत्मसाक्षात्काराचा मधुरस. जीवनातील शिकवण ही ओवी आपल्याला सांगते की गीता म्हणजे फक्त एक धर्मग्रंथ नसून ती जीवनाचा महासागर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनस्थितीवरून, इच्छेनुसार व गरजेनुसार ती योग्य दिशा दाखवते. एखाद्याला दुःख असेल तर गीता धीर देते. एखाद्याला मोह, संभ्रम असेल तर गीता विवेक शिकवते. एखाद्याला ज्ञानाची तहान असेल तर गीता सिद्धांत देते. एखाद्याला आध्यात्मिक ज्ञान हवा असेल तर गीता नवरसांचा अमृतसागर उघडते. यातून आपण काय शिकतो की गीतेचा अभ्यास म्हणजे संपूर्ण जीवनाचे शास्त्र शिकवणे आहे. ती आपल्याला सुखदुःखांचा तोल सांभाळते आणि जीवनाला योग्य दिशा देते. थोडक्यात म्हणजे ही ओवी गीतेचे महत्त्व, सर्व सुखांचे मूळ, सिद्धांताचा खजिना आणि नवरसांचा अमृतसागर हे असे अधोरेखित करते. ओळी क्रमांक 30 की परमधाम प्रगट सर्व विद्यांची मूळपीठ, शास्त्र जाता व सोट अवशेषांचे. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज येथे महाभारताची, विशेषतः गीतेची महती वर्णन करत आहेत. ते म्हणतात की ही कथा म्हणजे परमधामाचे प्रगट रूप झाले आहे. परमधाम म्हणजे मोक्ष, अखंड आनंद, आत्म्याचे अंतिम ध्येय. या जगात मनुष्याला अनेक गोष्टीचा मोह असतो, संपत्ती, कीर्ती, सत्ता, सुखसोयी, परंतु या सगळ्यांचा अंत आहे. खरी शाश्वत गोष्ट म्हणजे आत्मज्ञान आणि मोक्ष. ही गीतेची कथा त्याच मोक्षाचे दार उघडून दाखवते. म्हणूनच तिला परमधामाचे प्रगट रूप म्हटले आहे. यापुढे संत म्हणतात की ही कथा म्हणजे सर्व विद्यांचे मूळपीठ आहे. या जगात कित्येक विद्या आहेत, वेद, उपनिषद, योगशास्त्र, आयुर्वेद, धनुर्वेद, अथर्वशास्त्र, न्यायशास्त्र वगैरे. परंतु या सगळ्या विद्यांचे मूळ हे ज्ञान हे गीतेत. गीतेत धर्म कसा पाळावा, संसार कसा करावा, राज्यकारभार कसा करावा, जीवनातील संकटांना कसे सामोरे जावे, मनशांती कशी मिळवावी आणि शेवटी आत्मज्ञान व मोक्ष कसे मिळवावे, या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. म्हणूनच गीता ही सर्व विद्यांची जननी ठरते. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की ही कथा म्हणजे शास्त्रज्ञाता वसौट अवशेषांचे आहे. वसौट म्हणजे मूळ किंवा पाया. जसे एखाद्या वृक्षाला मूळ नसतील तर तो टिकत नाही, तसेच प्रत्येक शास्त्राला काही ना काही आधार हवा. तो आधार म्हणजे भगवद्गीता. वेदांत, सांख्य, योग, भक्ती, कर्मयोग, ज्ञानयोग, राजधर्म या सर्वांचा पाया गीता आहे. म्हणून गीता ही केवळ एक ग्रंथकथा नसून सर्व शास्त्राचं उगमस्थान आहे. उदाहरण बघूया आपण. एखादा विद्यार्थी गणित शिकतो, पण जर त्याने अंकगणिताची मूळ तत्वे शिकली नाही तर तो पुढच्या उच्च गणितात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे कोणतेही शास्त्र अभ्यासाचे असेल तर गीतेतील जीवन तत्वज्ञान समजणे आवश्यक आहे. आपण काय शिकतो? या ओवीतून आपण शिकतो की गीता ही फक्त एक युद्धकथा नाही, तर ती जीवनाचे परम सत्य उघड करणारी आहे. ती मोक्षाकडे नेणारी आहे. जगातील कितीही विद्या शिकल्या तरी त्यांचा खरा पाया गीतेत आहे. त्यामुळे आपल्या जीवनात गीतेचे स्थान सर्वोच्च आहे. गीतेचा अभ्यास म्हणजे सर्व शास्त्रांचा अभ्यासच आहे आणि गीतेचा अनुभव म्हणजे मोक्षप्राप्तीच आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या बंधू भागीदारांना नक्की शेअर करा. मित्रांनो, धन्यवाद.